मराठी भाषेचे अंग सोडून केवळ इंग्रजीवर अवलंबून राहिलेल्या शिक्षण पद्धतीने नक्कीच एका पिढीला मोठ्या प्रमाणात नुकसान पोचवले आहे. हे नुकसान केवळ भाषिक कौशल्यापुरते मर्यादित नसून ते संस्कृतीच्या जडणघडणीपासून ते विचार करण्याच्या क्षमतेपर्यंत, भावनांच्या अभिव्यक्तीपर्यंत व्यापलेले आहे. एक अत्र्यांच्या तीक्ष्ण सामाजिक टीकेने भरलेल्या अगरलेखांचा, खांडेकरांच्या कालजी कथांचा, पु ल देशपांडेंच्या माणुसकीने ओथंबलेल्या लेखनाचा, पुरंदरे यांच्या ऐतिहासिक गांभीर्याने भरलेल्या शिवचरित्राचा संपर्क ज्यांना नाही, त्यांच्यापासून मराठी समाजाच्या नाडीचं, त्याच्या संघर्षांचं, त्याच्या विचारांचं, त्याच्या भावभावनांचं खोलवरचं ज्ञान तर कमी होच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या साहित्यातून मिळणारी स्वतःच्या ओळखीशी, स्वतःच्या मुळांशी असलेली भावनिक जोडणी तुटते. हा सांस्कृतिक वारसा हातचा जातो. 2. मातृभाषेत मराठीत शिकलेली मुले जेव्हा वाचतात, लिहितात, चर्चा करतात तेव्हा त्यांची विचारप्रक्रिया अधिक सहज, अधिक खोलवर जाणारी आणि अधिक स्पष्ट होते. परिणामी इंग्रजीतून शिकणाऱ्या अनेक मुलांना वाचन हे केवळ यांत्रिक क्रियेपुरते मर्यादित राहते. त्यातून खरे चिंतन घडत नाही, वाचलेले आकलन होत नाही किंवा खोलवर रुजत नाही. 3. एक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी इंग्रजीतूनही पूर्णपणे सक्षम नाहीत आणि मराठीतूनही पूर्णपणे सक्षम नाहीत. इंग्रजीतील त्यांचे आकलन आणि अभिव्यक्ती अपुरी राहते, तर मराठी ही मातृभाषा असूनही तिचे सूक्ष्मता, सौंदर्य आणि गांभीर्य यांचे ज्ञान त्यांना मिळत नाही. याचा मोठा परिणाम म्हणजे भावना व्यक्त करण्यातील असमर्थता. 4. विचारसरणीवर होणारा परिणाम खोलवर विचार करण्याची क्षमता, क्रिटिकल थिंकिंग जेव्हा अपूर्ण राहते, तेव्हा माणूस पृष्ठभागावरच्या गोष्टीकडे आकर्षित होतो. अपुरे चिंतन हे विकृत विचारसरणीला आमंत्रण देतं. सोप्या, भावनिक दृष्ट्या भारावून टाकणाऱ्या किंवा टोकाच्या मतांकडे झुकण्याची शक्यता वाढते. जुन्या पिढीतील मराठी माध्यमातून, अगदी जिल्हा परिषद शाळांतूनही शिकलेले लोक जगभरात यशस्वी होतात. याचे रहस्य त्यांच्या 5. शिक्षकांची गुणवत्ता. अनेक इंग्रजी शाळांमधील शिक्षक स्वतःच इंग्रजीत पूर्णपणे प्रभुत्व मिळवू शकलेले नसतात किंवा त्यांचे प्रादेशिक भाषेतील शिक्षण त्यांना मराठीची गहनता शिकवण्यास असमर्थ करते. काम चालवणे आणि इंग्रज येणे या पलीकडे भाषेची खरी शक्ती ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचवू शकत